जी आपल्याला गेल्या वेळेला पाठवून ठेवली होती, पण थोडीशी उशिरा पोचली होती. अलंकार दे धक्का मार या टोपण नावाने लिहिणारे माधव सुकऱ्या गुरव, मुख्याध्यापक जी प शाळा, कोळचापाडा, मुक्काम कवाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. पसायदान. प्रीती मॅडमने मुलगी प्रिशाच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या पार्टीत मुलीच्या मेकअप बिझनेससह संबंधित जिव्हाळ्यातील नातेसंबंध व्यक्तींच्याही घरगुती बिझनेसची नुसती ओळख करून न देता बर्थडे पार्टी लागणाऱ्या वस्तूंची ऑर्डरही त्यांना दिलेली. अशा ज्ञानदेवाच्या पसायदानाच्या भावनेने जगणाऱ्या प्रीती मॅडमना सलाम. अलंकार माधव अलग छान आहे, त्यातलं वक्तव्य पण छान आहे, आशयही छान आहे. फक्त कथेकडे थोडीशी अलग झुकली पाहिजे. कथा अत्यंत महत्त्वाची असते, अलकत्व अत्यंत महत्त्वाचं असतं, ते यायला हवं. म्हणजे इथे पसायदान त्या ठिकाणी आणखीन वेगळ्या पद्धतीने मांडता येईल का, हा विचार करायला पाहिजे. शिवाय 3 ते 4 वाक्यात अलक लिहायचे आहे, ओळींमध्ये त्या ठिकाणी नाही. तुम्ही त्या ठिकाणी एक मोठंच्या मोठं वाक्य करून ठेवलं, त्याच्यामुळे कदाचित अलकमधलं अलकत्व नष्ट झालं असेल. पण तरीही अलंकार माधव प्रीती मॅडमच्या या कर्तृत्वाला, त्यांच्या कार्याला मात्र मानाचा मुजरा. वळूया पुढच्या अलककडे जे आपल्याला